आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये मोदींची भेट घेतल्याचा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता। त्यावर खासदार संजय राऊतांनी केसरकरांचा चांगला समाचार घेतलाय। हा वाद नेमका काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। भाजप आणि ठाकरे गटाची पुन्हा युती होणार। आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे मोदींच्या भेटीला गेल्याची अफवा। दीपक केसरकर यांच्या दाव्यावर संजय राऊतांचे फटकारे। आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली अशी चर्चा आहे। या बातम्यांचं उद्धव ठाकरे खंडन का करत नाही असा निशाणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साधला। त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसरकरांवर सडकून टीका केली। कोणाकोणाची भेट झाली सर, काय वाटतं कोणाकोणाची कोण नाही असं मी तुमच्याकडूनच ऐकतो दिल्लीला गेलेल्याची भेट झालेल्याची। मग भेट कुठल्या कारणासाठी असेल? व्यक्तिगत कारणासाठी तर असू शकत नाही। मग आणि ते व्यक्तिगत कारण असेल तर ते काय असेल याच्यावर सुद्धा असू शकतं। पॅचअप करण्यासाठी भेट झाली काय वाटतं? नाही बघा, भेट झाली हे छापून आलेलं आहे आणि आपण सगळ्या प्रिंट मीडियाने ते दाखवलेलं आहे। दीपक केसरकरची ताकद आहे का? दंडावर बेडक्या नाहीत त्याच्या। हा मोती तलावचा डोमकावळा सावंतवाडीतल्या, हा डोमकावळा बसला का लोक हाडहाड करतात। या डोमकावळा आमची ताकद दाखवतोय का? त्याची ताकद दाखवतोय का? सावंतवाडीत निवडून या म्हणावं, किंमत असेल निवडणुकीला उभे राहा, उगाच पकपक करू नका बदकासारखी। ठाकरे गटाकडून पुन्हा भाजपसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पण उद्धव ठाकरे असं काहीच करणार नाही असा विश्वास आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलाय। आजचे उद्धव ठाकरे आणि तेव्हाचे उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये खूप फरक आहे ना। कालचे केसरकर जे आम्ही ओळखतो आणि आजचे केसरकर याच्यामध्ये खूप अंतर आहे ना। तेव्हा केसरकरांना महाराष्ट्र म्हणजे मला ह्या विषयावरच बोलायचं रे, बालिशपणा आहे। उद्धव ठाकरे असं कधीच करू शकत नाही। उगाच उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन केल्याची सुपारी घेऊन आली। 2019च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची ताटातूट झाली। अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून 2.5 दशकांची सेना भाजपा युती तुटली। अमित शहा यांनी बंद दाराआड आश्वासन दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी वारंवार म्हटलं। तर उद्धव ठाकरे यांचा दावा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मात्र फेटाळून लावला। एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे असा आरोप वारंवार होतो। ठाकरेंसोबत पुन्हा मैत्री शक्य नाही असं फडणवीसांनी नुकतंच सांगितलं। मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी गेलंय। ठाकरे गट आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टोकाची टीका झाली आहे। त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा पॅचअप होण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।